राज्यातल्या महायुती सरकारने अगदी काही दिवसापूर्वी शेतकरी बांधवांना घेऊन कर्जमुक्तीची जी योजना जाहीर केली, मुळातच ती योजना त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या भोळ्या बाबळ्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम हे महायुती सरकार करीत आहे। सरकारने जी कर्जमुक्तीची योजना आणली आहे ती योजना कर्जमुक्तीची नाही तर कर्ज वसुलीची आहे। कोणत्याही अटी शर्ती शिवाय ही कर्जमुक्ती झाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आजचं हे आंदोलन आहे। ज्याप्रमाणे सन 2019 मध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती, कोणत्याही अटी नाही, कोणत्याही शर्ती नाही, शेतकरी बांधवांनी फक्त आपले सेवा केंद्रामध्ये जायचं, एक फॉर्म घ्यायचा, एक सही करायची किंवा अंगठा लावायचा आणि सरळ सरळ 2 लाखापर्यंतचा कर्जमुक्त व्हायचं, अशी ती योजना होती। त्याला कारण म्हणजे उद्धव साहेबांचं मत प्रामाणिक होतं, त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार द्यायचा होता, म्हणून ती त्या प्रकारे कर्जमाफी होती। परंतु त्या अगोदर आपण जर विचारात घेतला तर 2017 मध्ये या प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारने अटी शर्ती नियम लावल्या होत्या आणि त्या अटी शर्ती पूर्ण करता शेतकरी बांधवांना सरकारी कार्यालयात चक्रा मारावा लागत होता आणि त्यापोटी आपला जीव जातो की काय अशी त्यांना भीती वाटत होती। अगदी त्याच हेतूने आजची जी कर्जमाफी आहे ती तशा प्रकारची आहे असं आम्हाला वाटत आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून आजचं हे आमचं आंदोलन आहे। त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात शेतकरी बांधवांसाठी जी पीक विमा कर्ज योजना आणलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना लाभ कमी तर विमा कंपन्या मात्र दिवसेंदिवस गब्बर होत आहेत आणि शेवटी उन्हाळी धानाचे जे चुकारे होते ते रब्बी हंगामाचे चुकारे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही। 800 करोड पैकी जेमतेम 200 करोड या सरकारनं दिलेले आहेत, अजूनही 650 करोड देणे बाकी आहेत। आता खरीप हंगामात सुरुवात झालेली आहे, शेतकऱ्यांना पदोपदी पैशाची चंचल भासत आहे। अशा त्यावेळेस शेतकरी बांधवाकडे जर पैसे नसतील तर शेवटी मग त्या धानाचा उपयोग काय आणि म्हणून जे 650 करोड बाकी आहेत ते सरकारने ताबडतोब या ठिकाणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना दिले पाहिजे, या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।